नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण एकदम टेस्टी आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडीने खाऊ शकतील अशी रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे खजूर चॉकलेट लाडू। लाडू कसे बनवायचे, त्यासाठी काय साहित्य लागते हे आपण या रेसिपीमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी सुरुवातीला आपण 1 किलो खजूर घेऊन यातील सर्व बिया काढून ही साफ करून घ्यायची आहे। ही खजूर साफ करून घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे कात्रीने कट करून घेणार आहोत। या ठिकाणी मी कात्रीने ही बारीक कट करून घेत आहे, त्याऐवजी तुम्ही ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। ही खजूर आपली बारीक करून झालेली आहे, ही आपण साईडला ठेवूया। खजूर बारीक करून झाल्यानंतर कढई गरम करून घ्यायची आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत। तूप आपले मस्त गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे काळे मनुके घालून घेणार आहोत। काळे मनुके या ठिकाणी आपण तुपावरती चांगले मस्त परतून घ्यायचे आहेत। हे आपण तळून न घेता अशा प्रकारे चांगले परतून घेत आहोत। मनुके आपण 1 मिनिटासाठी चांगले तुपावरती परतून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्येच आपण 1 चमचा भोपळ्याच्या बिया आणि 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया घालून हे चांगले आपण परतून घेणार आहोत। या ठिकाणी बियांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे। जेवढे चांगले परतले जाईल तेवढे लाडू खमंग आणि टेस्टी असे लागतात, त्यासाठी हे आपले परतून घ्यायचे आहे। हे परतून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरवर जाडसर फिरवून घेतलेले बदाम 3 चमचे आणि काजू 3 चमचे दोन्हीही समप्रमाणातच आपण घालून घ्यायचे आहे। हे घालून आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। काजू आणि बदाम हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। काजू आणि बदामची पावडर न घालता अशा प्रकारे आपण जाडसर मिक्सरवर फिरवूनच घालायचे आहे, म्हणजे लाडू खाताना एकदम क्रंची असे लागतात। या ठिकाणी आपले हे सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेले आहे। हे आपण काढून घेणार आहोत। पुन्हा त्याच कढईत आपण 1 कप खिसलेले सुके खोबरे घालून हे आपण चांगले भाजून घेणार आहोत। सुके खोबरे भाजताना एकदम कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे याचा रंग देखील हलका तांबूस येईपर्यंत आपण गॅसवर भाजून घ्यायचे आहे। खोबरे भाजताना गॅस आपण कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता आपले खोबरे या ठिकाणी मस्त असे भाजून तयार झालेले आहे। खोबरे या ठिकाणी आपण जास्त न भाजता हलका रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस देखील आपण चांगली भाजून घेणार आहोत। खसखस देखील जास्त न भाजता आपण हलका रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे। खसखस जर जास्त भाजली तर लाडू कडवट होतात, त्यासाठी अशा प्रकारे खसखस भाजून ही देखील ह्या मिश्रणावर काढून घेतलेली आहे आणि हे मिश्रण आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घ्यायचे आहे। तूप चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला जी खजूर कट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि खजूर घातल्यानंतर ही आपण मीडियम गॅसवर चांगली परतून घेणार आहोत। म्हणजे खजूर या ठिकाणी तुपावर परतल्यामुळे लाडू खमंग आणि टेस्टी असे तयार होतात। खजूर एकदम मऊ होईपर्यंत आपण कंटिन्यू अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे। खजूर परतण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 7 मिनिटं लागलेली आहे आणि 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता एकदम मऊ अशी ही खजूर परतून तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण 1 चमचा घेऊन दाबून ही एकदम मऊ अशी करून घेतलेली आहे, मस्त अशी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण आज खजूर चॉकलेट लाडू करत आहोत, त्यासाठी यामध्ये आपण पाव कप कोको पावडर घालून घेणार आहोत आणि कोको पावडर घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण जेवढे चांगले मिक्स करेल तेवढा याला चॉकलेटचा रंग येतो आणि एकजीव असे हे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत। कोको पावडर सर्व मिश्रणाला एकसारखी अशी पसरून मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मिश्रणाला चॉकलेटी रंग आलेला आहे आणि एकदम मस्त असे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे। आपण गॅस बंद केलेला आहे आणि गॅसवरून आपण कढई खाली उतरून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करत करतच हे हलके थंड करून घेतलेले आहे। त्यानंतर सुरुवातीला आपण भाजून घेतलेले खोबरे आणि परतून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि ते घातल्यानंतर आपण पुन्हा हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। मिश्रण हलके गरम आहे, त्यासाठी आपण हे चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत।
या ठिकाणी सर्व ड्रायफ्रुट्स आणि खजूरचे मिश्रण एकजीव असे तयार झालेले आहे. एकदम मस्त असे लाडू करण्यासाठी तयार झालेले आहे. त्यानंतर मिश्रणाचा गोळा घेऊन आपण लहान मोठ्या आकारात जसा लाडू हवा आहे तसे लाडू या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे. आणि हे लाडू तयार करताना मिश्रण जर तुमचे थंड झाले तरी देखील हे लाडू मस्त असे तयार होतात. हे लाडू पटकन आणि झटपट असे वळले जातात. तुम्ही पाहू शकता लाडूला मस्त असा आकार आलेला आहे आणि गरगरीत असा गोल आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे. असेच आपण या ठिकाणी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे. या ठिकाणी आज मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात म्हणजे 1 किलो खजूर घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागते आणि किती प्रमाणात घ्यायचे हे स्टेप बाय स्टेप या रेसिपीमध्ये दाखवलेले आहे. सर्व लाडू तयार करून झालेले आहे. त्यानंतर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. लाडू तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स मस्त असे मिक्स झालेले आहे आणि लाडू खायलाही एकदम टेस्टी आणि मस्त असा तयार झालेला आहे आणि एकदम खायलाही पौष्टिक आणि टेस्टी असे हे लाडू आज आपण केलेले आहेत. तुम्ही देखील हे लाडू नक्की करून पहा. खजूर चॉकलेट लाडू ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये.